तिकडे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील चौथीची विद्यार्थिनी सुवर्णा बबन आभाट हिने शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्यात 11वा क्रमांक पटकावला। या यशाची दखल घेत एनडीटीव्ही मराठीने तिची प्रेरणादायी कहाणी प्रसारित केली। त्यानंतर प्रशासन आणि ग्रामपंचायत तिच्या मदतीसाठी पुढे सरसावलाय। सुवर्णाच्या यशाची दखल घेत प्रशासन, ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेतल्याने तिच्या पुढील शिक्षणाचा मार्ग आता अधिकच सुकर होणार आहे। काल आपण ही बातमी दाखवल्यानंतर खरं तर इथे जे काही ग्रामस्थ आहेत ते आता इथे जमलेले आहेत, कारण आपण ज्या पद्धतीने दाखवलं की त्यांची राहण्याची सुद्धा सोय नाहीये। नंदीबैल समाजातील ही मुलगी आहे, तिचे आई वडील काबाड कष्ट करून तिला शिक्षण देण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचे राहण्याचे देखील हाल आहेत। तेव्हा इथले चांडोलीचे जे ग्रामस्थ आहेत ते देखील तिच्या मदतीसाठी पुढे आलेले आहेत। काय सांगाल की आपण कशा पद्धतीने आता इथे पुढे आलो आहोत, काय या मुलीला आपण पुढे मदत करणार? आमच्या चांडोली गावातील इयत्ता 4थी मधील ही मुलगी सुवर्णा बबन आव्हाड हिचा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 11वा नंबर आला आणि एनडीटीव्हीने आपल्या माध्यमातून ही बातमी दाखवल्यामुळे सर्वत्र तिचं कौतुक व्हायला लागलं। आम्हाला माहिती होतं की तिचा नंबर आलाय, परंतु आपल्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सर्व गावकरी जमा झालोय। नंदीवाली समाज अतिशय गरीब समाज आणि शिवराम आव्हाड म्हणून यांची ही नात आणि ही मुलं, त्यांची 4 मुलं हे काबाड कष्ट करतात आणि आपला रोज रोटीचा व्यवसाय या ठिकाणी करतात। तिला घरकुल नाही, आपण पाहतोय की ती अतिशय बिकट परिस्थितीत ती या ठिकाणी राहतात, अभ्यास करते आणि आम्ही प्रस्ताव देऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून घरकुल मंजूर करण्याचा त्या ठिकाणी या कुटुंबाला या ठिकाणी मदत करणार आहोत। याची नोंद आपल्या एनडीटीव्हीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण काल जो व्हिडिओ प्रसारित केला याची नोंद घेऊन आज या ठिकाणी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी आलेलो आहोत। यांची परिस्थिती बघता यांचे खरंच राहण्याची खूप दुरावस्था त्या ठिकाणी आहे आणि आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी यशवंतराव घरकुल योजना आहे त्या माध्यमातून यांना घरकुल कसं त्या ठिकाणी लवकरात लवकर मिळेल त्याचा पाठपुरावा त्या ठिकाणी मी करणार आहे।